विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 2.4 पाहिला आणि त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला मेथडचा उपयोग करून क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केले. आता आपण पाहणार आहोत नेचर ऑफ रूट्स ऑफ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर कसं राहिलं, म्हणजे त्याची किंमत काय तयार होईल हे आपण पाहणार आहोत. मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण फॉर्म्युला शिकलो आहे x इज इक्वल टू -b प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a आर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे ते एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं हे रूट आहे. त्याच्यामध्ये 3 रूल आहेत. फर्स्ट, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 0 असेल, देअरफॉर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर, लक्षात ठेवायचं, रियल अँड इक्वल. याच्यावर अंडरलाईन करायचे. म्हणजे रियल आणि इक्वल केव्हा राहणार आहे, जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 0 असेल. सेकंड, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे ही जर शून्यापेक्षा मोठी संख्या असेल, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असेल, देअरफॉर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. बघा, 0 असेल तर रियल आणि इक्वल, जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर रियल अँड अनइक्वल, आणि तिसरं आहे थर्ड. आता एकच राहिलं, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0, म्हणजे निगेटिव्ह नंबर असेल, देअरफॉर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. बघा, निगेटिव्ह असेल तर रियल नाही, पॉझिटिव्ह असेल तर रियल आणि अनइक्वल, आणि जर 0 असेल तर रियल आणि इक्वल. या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे बी स्क्वेअर मायनस 4ac जज केलं जातं त्याचं रूट, म्हणून आपण इथे लक्षात ठेवायचं आहे, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन is determined by nature of roots of quadratic equation is determined by the value of b square minus 4ac. b square minus 4ac च्या याच्याने याची व्हॅल्यू डिटरमाइन केली जाते, किंवा त्याचं नेचर डिटरमाइन केलं जातं. देअरफॉर b square minus 4ac is called discriminant, is called
discriminant, त्याला discriminant of quadratic equation त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं डिस्क्रिमिनंट असं म्हटलं जातं and is denoted by Greek letter delta. याला डेल्टा असं म्हटलं जातं. म्हणजे डेल्टाच्या किमतीवरनं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन नक्की होतं. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय झालं, रूट कसे राहतील त्याचे, रूट्स डेल्टाची किंमत 0 असेल तर रूट्स कसे राहतील, रिअल अँड इक्वल. डेल्टाची किंमत जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर रूट्स कसे राहतील, रिअल अँड अनइक्वल. आणि तिसरं, डेल्टा इज लेस दॅन 0पेक्षा जर त्याची किंमत असेल तर नॉट रिअल. म्हणजे रूट्स कसे राहतील तर नॉट रिअल. म्हणजे तुम्हाला डिस्क्रिमिनंट म्हणजे काय हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हा डिस्क्रिमिनंट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा आहे, तर तुम्हाला हा फाइंड आउट करताना काय करावं लागणार आहे, तर हे डेल्टाची किंमत काढावी लागणार. आणि डेल्टा म्हणजेच काय, तर b² - 4ac, याला डेल्टा असं म्हणतात. b² - 4ac आणि हा b² - 4ac. b² - 4ac याची व्हॅल्यू ही कशाने दाखवली जाते, तर डेल्टाने दाखवली जाते. उद्याच्या तासाला मी तुम्हाला 2.5 समजावून देईल आणि जमलंच तर पूर्ण एका व्हिडिओमध्ये करता आलं तर 2.6 ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन समजावून देईल. तुम्ही एक गोष्ट या प्रकरणातली समजून घ्या, तर प्रॅक्टिस सेट किंवा पेज नंबर 46 टोटल सिलेबसमध्ये नाही आहे, पेज नंबर 47 टोटल सिलेबसमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.5 मधला तिसरा पार्ट सिलेबसमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5वं आणि 6वं एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.5 मधलं येणार नाही आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. आजचा व्हिडिओ थोडासा छोटासा आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. बाकीचा भाग आपण उद्या नक्कीच शिकणार आहोत. दुसरं चॅप्टर एकदाचं पूर्ण हे झालं की आपण मॅथ्सचंच तिसरं चॅप्टर कंप्लीट करू आणि मग कंटिन्यू आपण जॉमेट्रीचे 3 चॅप्टर घेणार असू. सगळेजणांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.